हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट 3 मार्क क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ट्रॅपेझियम. AB पॅरलल CD. डायगोनल्स ऑफ ट्रॅपेझियम इंटरसेक्ट ॲट पॉईंट T. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. ड्रॉ द फिगर युझिंग गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्या आधारे आपल्याला डायग्राम काढायची आहे. पहा, प्रथम आपण फिगर काढून घेऊ. ट्रॅपेझियमची फिगर काढायची आहे आपल्याला. याच्यामध्ये AB पॅरलल CD काढायचं आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय. इन अ क्वाड्रिलॅटरल ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल, देन इट इज कॉल्ड ॲज ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम मध्ये काय असणार आहे. वन पेअर ऑफ अपोजिट साइड इज पॅरलल. ABCD अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅपेझियमची फिगर काढायची आहे. याच्यामध्ये AB आणि CD या दोन साइड्स काय आहेत, पॅरलल आहेत. आणि आपल्याला काय काढायचे आहेत, डायगोनल्स काढायचे आहेत त्यांचे. काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ट्रॅपेझियम. AB पॅरलल CD. आपण ABCD ही ट्रॅपेझियमची फिगर काढली. याच्यामध्ये AB हा काय आहे, CD ला पॅरलल आहे. डायगोनल्स ऑफ ट्रॅपेझियम इंटरसेक्ट्स ॲट पॉईंट P. AC आणि BD हे जे दोन डायगोनल्स आहेत ट्रॅपेझियमचे, ते काय करतात, पॉईंट P मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. ज्या ठिकाणी पॉईंट P येईल. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झाला. फिगर काढली आपण. आता सेकंड क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला. राईट एनी वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स अँड अपोजिट अँगल्स. आपल्याला अल्टरनेट अँगल्सची एक पेअर आणि अपोजिट अँगल्सची एक पेअर लिहायची आहे. आता AB आणि DC या दोन साइड्स काय आहेत, पॅरलल आहेत. आणि जर आपण AC हा ट्रान्सव्हर्सल घेतला, AB पॅरलल DC आणि AC हा ट्रान्सव्हर्सल घेतला, तर अँगल हा अँगल आणि हा अँगल हे दोन काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. नाव लिहू आपण. अँगल BAC अँड अँगल DCA हे दोन काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि जर आपण AB पॅरलल DC घेतला आणि जर BD ही ट्रान्सव्हर्सल घेतली, तर आपला हा अँगल आणि हा अँगल हे काय येतील, आपले अल्टरनेट अँगल्स येतील. लिहू आपण. अँगल ABD अँड अँगल CDB. अँगल ABD हा अँगल आणि अँगल CDB हा अँगल हे दोन काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. या दोन्हीपैकी कोणताही एक लिहिला तरी चालेल. आता आपण अपोजिट अँगल लिहू. आता याच्यामध्ये अपोजिट अँगल कोणता आहे पहा. अँगल APB आणि अँगल CPD हे काय आहेत, दोन्ही अपोजिट अँगल्स आहेत. हा अँगल आणि हा अँगल लिहून घेऊ आपण. अँगल APB अँड अँगल CPD हे दोन काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. त्याचबरोबर हा अँगल आणि हा अँगल हे सुद्धा काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजेच अँगल APD आणि अँगल CPB हे सुद्धा काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. लिहून घेऊ आपण. अँगल APD अँड अँगल CPB हे काय आहेत, अपोजिट अँगल्स आहेत. या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक अँगल लिहू शकता. आपल्याला एक अँगल विचारलेला आहे. क्वेश्चन C पहा. राईट द नेम्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स विथ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता आपल्याला दोन सिमिलर ट्रँगल्सची नावं लिहायची आहेत आणि टेस्ट कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत लिहायचं आहे. आता ट्रँगल APB आणि ट्रँगल CPD घेऊ आपण. इन ट्रँगल APB अँड ट्रँगल CPD या दोन ट्रँगल्समध्ये हा अँगल आणि हा अँगल काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. लिहून घेऊ आपण. अँगल BAP कॉन्ग्रुएंट अँगल DCP. अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल CPD. रिझन लिहू आपण. अल्टरनेट अँगल्स आणि या ठिकाणी काही अपोजिट अँगल्स. Therefore, triangle APB congruent triangle CPD. कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत हे दोन ट्रँगल्स. A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. AB इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. AOC इज डायमीटर ऑफ सर्कल. AT इज अ टँजंट ॲट A. राईट आन्सर्स द फॉलोइंग क्वेश्चन्स.
ड्रॉ द फिगर युझिंग गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्याद्वारे आपल्याला फिगर काढायची आहे. काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला एक सर्कल काढायचं आहे आणि सर्कलचा सेंटर ओ घ्यायचा आहे. आपण कंपासमध्ये एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा. ए बी ही एक कॉर्ड काढून घ्यायची आपल्याला सर्कलला. या ठिकाणी आपण ए हा पॉईंट घेऊ. ए बी ही काय केली आपण कॉर्ड काढून घेतली. AOC इज डायमीटर ऑफ अ सर्कल. सर्कलचा सेंटर आपल्याला ओ घ्यायचा आहे. AOC ही आपल्याला सर्कलची डायमीटर काढायची आहे. AO या पॉईंटमधून आपल्याला रेडियस सर्कलला डायमीटर काढायचा आहे. AOC हा काय झाला सर्कलचा डायमीटर. AT इज अ टँजंट ॲट ए. आता पॉईंट ए या ठिकाणी आपल्याला टँजंट काढायची आहे. याला आपण टी हे नाव देऊ. AT ही काय केली आपण. AT ही सर्कलला टँजंट काढली पॉईंट ए मधून. अशा प्रकारे आपल्याला फिगर कन्स्ट्रक्ट करायची आहे. आता क्वेश्चन बी काय दिला आहे पहा. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल CAT अँड अँगल ABC विथ रिझन्स. आता आपल्याला अँगल CATचं मेजर फाइंड करायचं आहे. आता अँगल CAT किती असणार आहे. 90 डिग्री असणार आहे. कारण रिझन काय येईल. टँजंट थिरम. अकॉर्डिंग टू टँजंट थिरम टँजंट हा रेडियसला काय असतो परपेंडिक्युलर असतो ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता AT हा काय आहे टँजंट आहे आणि OA ही काय आहे सर्कलची रेडियस आहे. म्हणजेच अँगल OAT किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच अँगल CAT किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आन्सर लिहू आपण. अँगल OAT इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर अँगल CAT इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय येईल टँजंट थिरम. आता आपल्याला अँगल ABC फाइंड करायचा आहे. BC आपण जॉईन करून घेऊ. अँगल ABC म्हणजे आपल्याला हा अँगल फाइंड करायचा आहे. आता AC ही सर्कलची डायमीटर आहे. म्हणजेच हा जो आर्क आहे हा काय आहे सेमी सर्कल आहे आणि हा अँगल काय आहे या सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब्ड आहे. अँगल ABC हा आर्क ABC मध्ये इन्स्क्राइब्ड केलेला आहे. म्हणजेच हा अँगल सुद्धा किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. रिझन काय येईल अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमी सर्कल इज अ राईट अँगल. सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब्ड केलेला अँगल हा काय असतो राईट अँगल असतो. म्हणजेच हे मेजर किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. किंवा या अँगलची इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच ही काय आहे सेमी सर्कल आहे आणि सेमी सर्कलचं मेजर किती असतं 180 डिग्री आणि इन्स्क्राइब्ड अँगल हा इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. म्हणजेच अँगल ABC किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आन्सर लिहू आपण. अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन काय येईल अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आता आपल्याला थर्ड क्वेश्चन काय विचारला आहे पहा. वेदर अँगल CAT अँड अँगल ABC आर कॉन्ग्रुएंट जस्टिफाय युअर आन्सर. आता अँगल CAT आणि अँगल ABC हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत का हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत कारण ह्या दोन्ही अँगलचं मेजर किती आहे 90 डिग्री आहे. या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचं आहे हे दोन्ही ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट का आहेत ते. आता क्वेश्चन सीचा आन्सर लिहू आपण. येस अँगल CAT कॉन्ग्रुएंट अँगल ABC दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. रिझन काय येईल पहा. म्हणजेच AT हा टँजंट आहे जे या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून काढलेला कॉर्ड यांच्यामध्ये जो अँगल असणार आहे यांची जी इंटरसेप्टेड आर्क आहे या इंटरसेप्टेड आर्कच्या अपोजिट आर्कमध्ये जो अँगल इन्स्क्राइब्ड केलेला असणार आहे या अँगलचं आणि या अँगलचं मेजर काय असणार आहे इक्वल असणार आहे. असं लिहू आपण या ठिकाणी. द अँगल बिटवीन द टँजंट ऑफ अ सर्कल अ कॉर्ड ड्रॉन from the point of contact is congruent to the angle inscribed in the arc opposite to the arc intercepted by that angle. Reason लिहू आपण या ठिकाणी. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ थिरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंट.